हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता दुष्यंत एका ठिकाणी रागाने निघून गेलेला असतो आणि त्याला ना खरं तर खूप जास्त वाईट वाटत असतं, कारण आज ना तो कृष्णासोबत जे वागलेला होता त्याचं त्याला वाईट वाटत असतं. बिचारी कृष्णा त्याला पोटतिडकीने सांगत असते की हे सगळं मी केलेलं नाही आहे, तरीसुद्धा तो तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नसतो. त्याने तर आता अक्षरशः तिच्यावर आरोपही केलेले असतात की तू माझ्या स्वप्नांना धुईस मिळवत आहेस आणि हे आणि ते, आणि त्यामुळेच ना आता त्याला ह्या सगळ्याचा खूप जास्त त्रास होत असतो. तो आता विचारही करतो की मी खूप काही बोलून गेलो आहे माझ्या कृष्णाला, आणि म्हणूनच ना तो खूप जास्त दुखावलेला देखील असतो. तेवढ्यातच त्याचा फोन वाजतो आणि त्याच्या फोनवर त्याच्या त्या क्लायंटचा कॉल आलेला असतो. आता त्याला नाईलाज असतो, तो फोन उचलावाच लागणार असतो, कारण त्याच्याकडे दुसरा ऑप्शनच नसतो. आणि त्यामुळेच ना आता तो कॉल रिसीव करतो. जेव्हा आता तो कॉल रिसीव करतो तेव्हा तो सांगू लागतो की मी US ला यायला जमणार नाही आहे मला. त्यावर आता विचारलं जातं का काय झालं आहे, त्यावर घरात काही प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे मला जमणार नाही असं देखील दुष्यंत आता त्या क्लायंटना सांगतो. आणि त्यानंतर मात्र आता त्याने फोन ठेवलेला असतो, कारण तो आता विचार करतो की मी माझ्या स्वप्नांच्या मागे तर पळतोय, पण ती स्वप्न तर पूर्ण होत नाही आहे, पण या सगळ्यामध्ये मी कृष्णाला सुद्धा दुखावतोय. बिचारी कृष्णा, तिची काय चूक होती, तरीसुद्धा मी तिला नको नको ते बोललो, असाही विचार ना आता डोक्यामध्ये त्याच्या येत असतो. आणि म्हणूनच तो आता ठरवतो की कृष्णाची जाऊन पहिल्यांदा माफी मागायला हवी. कृष्णाने आपल्यासाठी आतापर्यंत बरंच काही केलं, पण आपण तिच्यावर विश्वास ठेवला नाही. ती आपल्याला एवढं सांगत होती, पण आपण मात्र तिच्यावर जराही विश्वास ठेवला नाही आणि तिच्यावर नको नको ते आरोप केले. आणि त्यामुळेच ना आता त्याचं मन आहे ना खूप जास्त खात असतं, त्याला त्रास देत असतं. म्हणूनच त्याला आता कळत नसतं की काय करावं. पण आता कृष्णाची माफी तर आपल्याला मागायलाच हवी, कारण आपण कृष्णाच्या बाबतीत खूप चुकीचं केलं आहे हे सुद्धा आता त्याला कळत असतं. म्हणूनच तो आता पटकन तिकडनं उठून जायचं ठरवतो आणि घरी जाऊन आधी कृष्णाशी बोलून घेतो. असं म्हणूनच तो आता तिकडनं बाहेर जायला निघतो. इकडे मात्र आता पाहायला मिळतं त्याला मनातून ना खूप जास्त जी आहे ती मात्र भीती वाटत असते की आपण आपलं स्वप्न तर पूर्ण करतोय, पण त्यामध्ये आपल्या त्या संसाराचा कुठे विचार करतोय, या सगळ्या गोष्टीचाही आपण विचार करायलाच हवा की. मग आता इकडे पाहायला मिळतं की बायजाबाई जे आहे ते रूममध्ये असतात, आणि त्या रूममध्ये असतानाच तिथेच ना आता आढळराव येतात. आणि आढळराव आल्यानंतर बायजाबाईला आता आरोप करतच म्हणत असतात की तू कसली बनली आहेस गं, म्हणजे स्वतःच्या मुलाचं हितही तुला नको आहे, त्याचं स्वप्न तो पूर्ण करायला निघाला होता आणि तेव्हा तरीसुद्धा तू ते जाळून टाकलंस पासपोर्ट, आणि हे सगळं काही तू केलंस हे मला माहिती आहे असं देखील आढळराव म्हणतात. त्यावर बायजाबाई त्यांना म्हणत असते की तुमच्या काही डोक्यावर परिणाम वगैरे झाला आहे का, आणि तुम्ही हे सगळं काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का, कारण मगाशी तर खाली सगळं काही स्वतः केलं आहे असं तर गुन्हा कबूल केला आहे, मग आता काय झालं आहे तुम्हाला, आता का नाही बोलत आहात तुम्ही, बोला ना काय झालं आहे, असं देखील आता ती म्हणू लागते. त्यावर आता आढळराव म्हणतात की ते काय ना, ते खाली मी ह्याचसाठी बोललो की या सगळ्यामुळे कृष्णामध्ये दुष्यंतमध्ये दुरावा निर्माण झाला आणि या सगळ्यामुळे मला ते नको होतं, म्हणूनच मी हे सगळं केलं. अच्छा, म्हणजे एक महान ग्रेट माणूस बनायला गेलात, पण तुम्ही बघितलं का, तुम्ही अजूनच त्या दुष्यंतच्या नजरेतून उतरलात, ही गोष्ट विसरलात का, असं म्हटल्याबरोबर आढळराव म्हणतात की मला चांगलं माहिती आहे की मी काय केलं आहे, पण मला ना माझ्या मुलापेक्षा माझ्या घरच्या सुनेला जपणं जास्त गरजेचं वाटतं, कारण तिला तू नजरेतनं पाडू पाहत होतीस, पण मी ते करू देणार नाही काही झालं तरीसुद्धा. मग आता आढळरावांवर बायजाबाई चिडतात आणि म्हणत असतात की तुम्ही जरा जास्तच सूनबाई करताय, पण एवढं लक्षात ठेवा काही झालं ना तरी विजय हा माझाच होणार आहे, कारण आतापर्यंत तुमच्या नजरेत ना जे काही पाडलं आहे ना दुष्यंतला ते बघाच तुम्ही, कारण दुष्यंत तुमचा इतका तिरस्कार करतो हेच माझ्यासाठी मोठं सुख आहे आणि हीच मोठी पायरी मी चढलेली आहे, असं देखील आता बायजाबाई आढळरावांना बोलत असते. आढळरावांचा आणि दुष्यंतचा मोठा भयानक असा भूतकाळ असतो, ज्यामध्ये खरं तर ना आता या सगळ्याचा खुलासा
अजूनही झालेला नसला तरीसुद्धा बायजाबाई जी आहे ती मात्र काही ना काही करून या सगळ्यामध्ये अजूनच फूट पाडायचा प्रयत्न करत असते. कारण तिलाही माहिती आहे की ती ज्या काही गोष्टी करते त्या गोष्टी ज्या आहेत त्या तिला जिंकल्यासारख्या वाटतात, पण मुळात आहे ना या सगळ्यावर कृष्णाच मात करणार आहे हे तर आता एकदम फिक्स आहे आणि एकदम करेक्ट आहे. तर इकडे मात्र आता अडळरावांनी ठरवलेलं असतं की दुष्यंतच्या मनातून काही झालं तरी कृष्णाला पडू द्यायचं नाही आणि यासाठी त्यांचे प्रयत्न जे आहेत ते आता सुरू असतात. तर इकडे मात्र आता मुद्दामूनच ना आता तुमची ती कृष्णा बाहेर आसमगाळत एका कोपऱ्यात बसली असेल बघाच, असं आता बायजाबाई अडळरावांना बोलतात. इकडे बिचारी कृष्णा ही किचनमध्ये उभी असते आणि तिला झालेला सगळा प्रसंग आठवतो. पण ती आता विचार करते की आपण या सगळ्या गोष्टींमध्ये कसं काय अडकून राहायचं, नको नको, आपण आहे ना आता वेगळा विचार करायला हवा. आणि पूजालासुद्धा ज्यूस द्यायचा आहे ना, तिनं तर काही खाल्लं बी नसेल आणि मी या सगळ्याचा विचार करत एकटीच रमून बसली आहे. त्यापेक्षा पूजेसाठी पटकन असा ज्यूस बनवते. ती ज्यूस लावायला जाणार असते मिक्सरच्या भांड्यामध्ये, पण ते भांडं काढायला जाते पण तिच्या हाताला खूप जास्त त्रास होत असतो, तिचा हात भाजलेला असतो ना. मग आता तेवढ्यातच दुष्यंत तिथे येतो. दुष्यंत कृष्णाचा हात हातात धरून तिचा हात भाजलेला पाहतो आणि त्याच वेळेला आता त्याला समजतं की माझ्यासाठी कृष्णाने किती तडजोड केलेली आहे, तिचा हात किती भाजला आहे, तरीसुद्धा मी तिच्यावर नको नको ते आरोप केले. याचा कुठेतरी आता त्याला पश्चाताप होऊ लागतो आणि म्हणूनच तो कृष्णासोबत बोलायचा प्रयत्न करत असतो. पण कृष्णा आता त्याच्याशी बोलत नसते. कृष्णाच्या हाताला लागल्यामुळे आता तो मात्र कृष्णाला म्हणतो की ज्यूस बनवायचा ना पूजासाठी, मी बनवतो. आणि असं बोलून तो स्वतः पूजासाठी ज्यूस बनवायला घेतो. कृष्णा मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करते, कारण कृष्णालाही आता कळत असतं की आपण एवढं सगळं पटवून सांगून सुद्धा त्या माणसाने आपल्यावर विश्वास ठेवला नव्हता. त्यानंतर फळ कापत असताना दुष्यंतच्या हाताला चाकू लागतो. त्यामुळे आता कृष्णा लगेच दुष्यंतचं बोट पाहते तर त्याच्या बोटात रक्त येतं, म्हणून लगेच हळद घेऊन त्याच्या बोटाला लावते जेणेकरून त्याचं ते येणारं रक्त थांबायला हवं. आणि त्याच वेळेला दुष्यंत कृष्णाशी बोलायला पाहत असतो, पण कृष्णा मनातून दुखावलेली असते. कारण ती जेव्हा दुष्यंतला सांगत असते पोट तिडकीने हे सगळं मी केलेलं नाही आहे, तरीसुद्धा कृष्णावर तो विश्वास ठेवत नव्हता. म्हणूनच आता कृष्णाला वाईट वाटत असतं, म्हणून कृष्णा आता दुष्यंतशी बोलत नसते, त्याच्यापासून थोडं लांब लांब पळत असते. मग आता दुष्यंतलाही हे कळत असतं. दुष्यंत कृष्णाशी बोलून तिला माफी मागायचा प्रयत्न करत असतो, पण कृष्णा त्याला इग्नोर करते आणि बाजूला निघून जाते. पण आता तिला ज्यूसही करायचा आहे, तिचं पोट कापलं आहे, हिचा हात दुखतोय, म्हणूनच ती आता माधव काकांना हाक मारते आणि म्हणत असते की तेवढा पूजेसाठी ज्यूस बनवाल का, तिनं सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे. त्यावर माधव काका देखील हो म्हणतात आणि ते ज्यूस बनवायला घेतात. तर कृष्णा मात्र आता किचनमधून जायला निघते. दुष्यंत स्वतःला त्रास करून घेत असतो. इकडे आता पाहायला मिळतं आरशामध्ये एकटीच उभी पूजा आपल्या मानेवर काही रॅशेस तर आले नाहीत ना हे पाहत असते. कारण तिला असं वाटत असतं की त्या बायजाबाईनं आपली मान धरली होती, आपली गजांडी धरली होती, तेव्हा ती काही रॅशेस तर आली नाहीत ना. जर रॅशेस आली ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो असाही विचार ती करत असते. कारण रॅशेस आल्यानंतर कोणी ना कोणी विचारेलच ना, आणि म्हणूनच ती हे सगळं काही बघत असते. पण ती जेव्हा आरशात बघते तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपल्या मानेवर तर कोणते रॅशेस नाही आहेत. मग ती आता व्यवस्थितपणे सगळं काही झाकून ठेवते आणि तेवढ्यातच ना आता तिच्या रूममध्ये कृष्णा आलेली असते. कृष्णा तिला रूममध्ये येऊन ज्यूस देत असते, पण आता कृष्णाकडनं ती ज्यूस घ्यायला तयार नसते. मग आता कृष्णा तिला म्हणत असते की तुला हा ज्यूस घ्यावा लागेल, कारण तू सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहेस आणि आत्ताच्या आत्ता लगेच हे पिऊन घे. आणि तुला असं वाटत असेल की दुष्यंत सरकार येतील, पण तेही येणार नाहीत, कारण आज त्यांचा मूड ठीक नाही आहे, त्यामुळे तुला तुझा हा ज्यूस संपावाच लागेल, असं देखील आता कृष्णा ही पूजाला बोलत असते. आणि तेवढ्यातच ना आता तिकडे रूममध्ये दुष्यंत आलेला असतो. दुष्यंतला बघून पूजा लगेच कृष्णाला सोडून दुष्यंतकडे पळत सुटते. दुष्यंतला म्हणत असते की
बघ ना, ही मला सांगते की तू येणार नाही आहे फ्रेंड, पण तू आलास माझ्यासाठी. मग आता पूजा आणि दुष्यंत बोलतायत म्हटल्यावर कृष्णा रागानं निघून जाते. त्यानंतर आता ज्यूसचा ग्लास इकडे मात्र दुष्यंतच्या हातात असतो. दुष्यंतला पूजाला म्हणतो की ज्यूस पिऊन घे, पण पूजाची नेहमीप्रमाणे नाटकं. नाही, मला तुझ्या हातून हा ज्यूस प्यायचा आहे, तू मला हा ज्यूस भरव, असं देखील आता ती त्याला म्हणत असते. मग आता पूजाला तो म्हणतो की मला ही नाटकं नको आहेत, आता पुरे झाली. पण आता पूजा ऐकायला तयार नसते. म्हणूनच दुष्यंत नाईलाजास्तव पूजाला भरवत असतो आणि तिच्या तोंडाला तो ग्लास लावतो. तर हे सगळं ना बाहेरून जयकांत बघत असतो. जयकांतही आता चकित होतो. तो म्हणतो की या दुष्यंतचं काय चाललंय काय, म्हणजे एका वेळी 2 बायका कसा हँडल करतोय, असाच विचार ना आता मात्र जयकांतच्या डोक्यामध्ये येत असतो. इकडे पूजाला दुष्यंत जेव्हा ज्यूस भरवतो तेव्हा ती पिते. पण आता मुद्दामूनच आता ती विषय काढत म्हणते की फ्रेंड, तू तर US ला जाणार होतास ना, मग तू US ला का नाही गेलास, ते माझं मी बघून घेईन, तू मध्ये यामध्ये पडू नकोस, असं दुष्यंत पूजाला सांगू लागतो. त्यावर आता मला असं कळलं की तुझा पासपोर्ट जळला ना, मग तो पासपोर्ट तुझ्या या फ्रेंडनेच जायला आहे ना, असं आता ती त्याला म्हणू लागते. त्यावर तिने ते काही केलेलं नाही आहे, ती तशीच नाही आहे, ती चुकीची नाही आहे, ती चांगली आहे, असं कृष्णाबद्दल आता दुष्यंत बोलत असतो. अरे नाही, ती तशीच आहे, मला माहिती आहे. मला असं वाटतं ना की तुझ्या बाबांनी ना स्वतःवर जे आरोप घेतले ना ते तिला वाचवण्यासाठी घेतलेत, असं देखील आता पूजा दुष्यंतला कृष्णाबद्दल भडकवत सांगत असते. पण आता या सगळ्या गोष्टींना परफेक्टली दुष्यंतने ओळखलेल्या असतात आणि त्यामुळे दुष्यंत तिला म्हणत असतो की तू उगाच आहे ना आमच्यामध्ये पडू नकोस, आमचं काय करायचं आहे ना ते आमचं आम्ही बघून घेऊ, असं देखील आता दुष्यंत पूजाला बोलत असतो. त्यामुळे आता पूजाची बोलती बंद होते. पूजाला काहीच बोलता येत नसतं. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं पूजाचा हा डावसुद्धा दुष्यंतने फ्लॉप केलेला असतो. म्हणजे पूजाला दुष्यंतच्या मनामध्ये कृष्णाबद्दल विष पेरायचा प्रयत्न करत असते. पण दुष्यंत त्या पूजाला सांगत असतो की उगाच आहे ना तू त्या कृष्णाबद्दल काही पण बोलू नकोस, आणि हा आमचा फॅमिली मॅटर आहे, आमचं आम्ही बघून घेऊ, तू हा ज्यूस घे, आणि असं बोलूनच ना आता त्याला तिकडनं सटकायचं असतं. पण पूजा ना त्याच्याकडे एका वेगळ्याच नजरेनं बघत असते. तिला आता असं वाटत असतं की हा जास्तच कृष्णा कृष्णा करतोय. मग आता दुष्यंत तिच्या हातात तो ज्यूसचा ग्लास देतो आणि तिकडनं निघून जातो. आणि जेव्हा आता तो तिकडनं निघून जातो ना, तेव्हा मात्र आता पूजा ही विचार करू लागते. आणि त्याच वेळेला आता पूजाच्या डोक्यामध्ये सारखं तेच फिरत असतं. ती म्हणत असते की ही कृष्णा पण ना खरंच, तिला आता तिचा राग येत असतो. दुसरीकडे कृष्णाने आता दूध आणलेलं असतं, ते खास करून दूध ना ती दुष्यंतसाठी घेऊन येते. मग ती विचार करते अजूनही हे पूजेच्याच रूममध्ये आहेत वाटतं, आणि असं बोलून मग आता ती बाहेर पडणार. तेवढ्यातच तिथे दुष्यंत येतो. दुष्यंतला ती दुधाचा ग्लास देते, कारण तिला असं वाटतं की दुष्यंतवरती आता एवढा वेळ नाराज राहिली आहे आणि आता त्याचा बोटही कापले, त्यामुळे तिला आता त्याची दया येत असते. आणि त्यामुळेच ना आता मात्र ती दुष्यंतकडे बघतही नसते. ती मान खाली घालते आणि त्याला आता तो दुधाचा ग्लास देत असते. दुष्यंत आता त्याच दुधाची साय ना कृष्णाच्या हाताला लावणार असतो. कृष्णाचा हात तो बघतो तर कृष्णाच्या हाताला खूप भाजलेलं असतं, आणि त्याचमुळे तो कृष्णाची माफी मागतो. आणि तो म्हणत असतो की खरंच मला तू सांगत होतीस, पण मी तुझं ऐकलं नाही. तू माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती प्रयत्न करत होतीस ना, हे मला तुझा हात बघूनच कळतंय. पण मी तेव्हा तुझ्यावर चिडलो, कोणत्याही गोष्टीची शहानिशा केली नाही, आणि त्यामुळेच मी तुला घालून पाडून बोललो. तुझं ऐकायला हवं होतं, पण मी तुझं ऐकलं नाही, असं देखील आता दुष्यंत कृष्णाला म्हणू लागतो. कृष्णा आता सोफ्यावर जाऊन बसते आणि त्याच वेळेला आता दुष्यंत तिच्याजवळ जातो आणि आता तिला समजवायचा, तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतो. कारण त्यालाही कळत असतं की कृष्णा नाराज झाली आहे. पण त्याच दुधातली ते साय काढतो आणि कृष्णाच्या हाताला लावत असतो. कारण जर कृष्णाच्या हाताला जखम झाली आहे आणि त्याच्यावर जर साय लावली तर ती जखम लवकर बरी होते,
असं त्याला त्याची आई म्हणायची. आणि म्हणूनच त्या दुधाची साय घेऊन तो आता कृष्णाच्या हाताला लावत असतो. कृष्णाला सुद्धा खूप छान वाटत असतं की एक नवरा म्हणून दुष्यंत आपली इतकी काळजी घेतोय आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त भारावून जाते. तर दुष्यंत कृष्णाची माफी मागतो आणि त्याच वेळेला तिच्याशी 2 शब्दही बोलतो. त्यामुळे आता कृष्णाला बरं वाटतं. दुष्यंत आता कृष्णाच्या हातावर प्रेमानं फुंकरसुद्धा मारतो. कारण आता कृष्णाच्या हाताला जी जखम झालेली असते ना, जे भाजलेलं असतं त्याने खूप जास्त जळजळ होत असते. आणि मग आपण जर फुंकर मारली तर तिला थोडं थंड वाटेल असं देखील आता दुष्यंतला वाटत असतं. आणि म्हणूनच दुष्यंत आता तिच्या हाताला ती हळूवारपणे साय लावून देतो. त्याच वेळेला आता दुष्यंतला इथे कृष्णासुद्धा म्हणत असते, माझं पण चुकलं. नाही नाही, तुझं काही चुकलेलं नाही आहे. त्यावर आता दुष्यंतला कृष्णा म्हणते की तुमच्या बाबतीत आज इतक्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि तरीसुद्धा मी तुमच्यावर नाराज राहिले ना, ही माझी गोष्ट चुकलेली आहे असं देखील आता ती म्हणू लागते. त्याच वेळेला दुष्यंत कृष्णाच्या दोन्ही हातांवर प्रेमानं फुंकर मारत असतो आणि तिची माफी मागत असतो. तिला म्हणत असतो की माझं चुकलं, मला माहिती आहे माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू काही करायला तयार आहेस आणि हे तुझ्या हातांवरूनच कळतंय. पण माझ्यासमोर जेव्हा ते दिसलं त्यामुळे मी भडकलो. पण माझं भडकणं हे खूप जास्त चुकीचं होतं. माझ्यापासून तू लांब जातेस ना, हीच भावना मला खूप जास्त त्रासदायक वाटते. प्लीज माझ्यावर नाराज राहू नकोस असं देखील दुष्यंत आता कृष्णाला सांगत असतो. आणि जेव्हा दुष्यंत या सगळ्याबद्दल कृष्णाला सांगतो ना, तेव्हा आता कृष्णाला सुद्धा भरून आलेलं असतं आणि ती स्वतःला खूप जास्त आता लकी समजत असते. आणि ती सुद्धा आता विचार करत असते की मी आज खूपच जास्त लकी आहे की आता मला इतका चांगला नवरा भेटलेला आहे म्हणून. आणि त्यामुळेच ना ती खूपच जास्त स्वतःला हॅप्पी समजत असते आणि लकीसुद्धा. आणि ती आता दुष्यंतकडे पाहत असते. तर इकडे मात्र आता दुष्यंत देखील तिला समजून घेत असतो. आणि जेव्हा ती नाराज होती तेव्हा तिच्या नाकावरचा रागसुद्धा दुष्यंतने आता काढलेला असतो. आणि तिलासुद्धा या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटतं. म्हणूनच ती आता या सगळ्यासाठी दुष्यंतला सॉरी देखील म्हणत असते. आणि दुष्यंतला म्हणत असते की खरंच मला माहिती आहे माझं चुकलं आहे, पण यासाठी मी खरंच तुमची माफी मागते असं देखील आता ती म्हणू लागते. आणि त्यावर दुष्यंत तिला म्हणत असतो की यात माफी काय मागायची आहे, नको माफी मागू, मला आता बरं वाटतंय आणि खरं तर माझंच चुकलं, मी तुझ्याकडे लक्ष दिला नाही आणि त्यामुळेच हे सगळं झालंय असं देखील आता दुष्यंत बोलतो. आणि तेव्हा कृष्णाला खूप बरं वाटतं. ती खूप जास्त आनंदी असते की तिला इतका चांगला नवरा भेटलेला आहे म्हणून. आणि ती आता स्वतःच हसत असते. तर कृष्णा हसत असताना तिच्या डोळ्यातनं पाणीही येत असतं. दुष्यंत आपल्या हाताने तिच्या डोळ्यातलं पाणी पुसतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं दुष्यंत आता बायजाबाईकडे गेलेला असतो आणि बायजाबाईसोबत तो बोलत असतो. बायजाबाईने दिलेल्या एका ऑफरमुळे आता दुष्यंतला कळतं की खरंच ना आपण कृष्णासाठी काहीतरी करायला हवं, तिच्यासाठी सरप्राईज बघायला हवं. आणि यासाठी आता तो तिला सरप्राईज द्यायचा ठरवत असतो. आणि तो आता म्हणतो की आई, मी तुझ्याशी बोललो म्हणून मला बरं वाटलं. एकंदरीत मला कळलं तरी ना की मला कृष्णाला सरप्राईज द्यायला हवं, पण आता ना मी कृष्णाला सरप्राईज तर देणारच आहे असं त्याचं ठरतं. पण दुसरीकडे आता कृष्णाच्या मनात प्रश्न असतो की दुष्यंतचं आणि त्याच्या वडिलांचं एवढं झालंय तरी काय. आणि म्हणूनच ना ती आता त्याला तसे प्रश्न विचारते, एक मला सांगाल का की तुमचं आणि थोरले सरकारांचं काय झालं आहे ते. त्यावर मात्र आता दुष्यंत कृष्णाकडे पाहू लागतो. तर आता अजून एक पाहायला मिळतं पुढील भागामध्ये की कृष्णा जी आहे ती प्रचंड संतापलेली असते. तिच्या हातात आता गुलाल असतो आणि ती म्हणत असते की आजच्या दिवसातच, नवीन वर्षात नाही, आजच्या दिवसातच तुमचं सगळं सत्य नाही ना दुष्यंतरावांसमोर आणलं तर माझं नाव देखील मी कृष्णा लावणार नाही असं बोलून ती आता बायजाबाईला घाबरवते. बायजाबाईची एकदमच टळकते. त्यामुळे आता कृष्णा जी आहे ती कसं सत्य समोर आणणार आहे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.